अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज आपण बिना चवणीची चकली बनवणार आहोत। ही चकली पहा काटेरी आणि गोल गरगरीत तयार झाली आहे। जराही तेलकट या चकलीवर दिसत नाही। फक्त 10 मिनिटात तयार होणारी चकली तोडून दाखवते। त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की किती कुरकुरीत खुसखुशीत झाल्या आहेत। बऱ्याच वेळेस भाजीचे प्रमाण चुकले तर चकल्या बिघडतात, परंतु या चकल्या पहिल्यांदा बनवल्या तर बिघडणार नाही आणि तेलकटसुद्धा होणार नाही। संपेपर्यंत खुसखुशीत राहतील। चकली बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 कप डाळ घेतले। डाळ आपल्याला चांगलं थोडंसं गरम करून घ्यायचं आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। नंतर मिक्सरला बारीक केल्यानंतर ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे। गाळून घ्यायचं कारण हेच की त्याच्यामध्ये खूप टरफळ आणि साल असतात, त्यामुळे ते निघून जातात। नंतर आपल्याला ह्या ठिकाणी 1 कप डाळीसाठी आपल्याला 4 कप आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ तुम्ही कोणतंही घेऊ शकता, रेशनच्या तांदळाचं किंवा कोणतंही घेऊ शकता। मी आंबेमोहर तांदळाचं घेतलेलं आहे, तरी पण खूप खुसखुशीत आणि सुंदर अशा चकल्या होतात। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। मसाले कोणते कोणते टाकायचे हे तुम्हाला मी सांगते। त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, धनेराची पावडर टाकायची आहे, हळद टाकायची आहे, मसाला टाकायचा आहे आणि तीळ टाकायचे आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे पण टाकायचं आहे ओवा। हे सगळं आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सगळं पिठाला लागेल असं सगळं मिक्स करून घ्यायचं। हे सगळे मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। नंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप हे आपल्याला 5 कप हे डाळ हे असल्यामुळे आपल्याला अर्धा कप इथे तेल घ्यायचं आहे। ते तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आणि मग ते पिठावर टाकायचं। मी येथे हिंगसुद्धा टाकलेला आहे। त्याच्याप्रमाणे ते कडकडीत टाकायचं। लगेच आपल्याला हाताने काय मळायचं नाही, आपण त्याला चमच्याखाली थोडंसं खाली बारीक करायचं आणि थंड आल्यानंतरच त्याला आपण एकजीव करायचं आणि हातावर मळून प्रत्येक पिठाला आणि प्रत्येक दाण्याला लागेल असं आपण ते पीठ मिक्स करून घ्यायचं। हे अगदी तेलाचं मोहन प्रत्येक पिठाला लागल्या गेलं पाहिजे। व्यवस्थित आपण चोळून ते व्यवस्थित करून घ्यायचं। नंतर ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून मस्तपैकी गोळा तयार करून घ्यायचा आहे। अगदी घट्ट आणि पातळसुद्धा नाही, मीडियम असा गोळा तयार करायचा आणि हा 10 मिनटं आपल्याला भाजून ठेवायचा आहे। भाजून ठेवल्यानंतर मग 10 मिनटानंतर थोडंसं गोळा घेऊन तो चांगला मळायचा। अगदी एकदम मुलायम होईल अशा प्रकारे तो मळायचा। जास्त पाणी लावायचं नाही। पाणी लावताना फक्त गरम पाण्याचाच वापर करायचा आणि चकलीच्या सोऱ्याला पण सुद्धा तेल लावायचं। तेल लावल्याने लावायचं आणि चकलींना सुद्धा तेल लावून घ्यायचं। अशा प्रकारे आपण तेल लावल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या गोळा आपल्याला त्या साच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला ह्याच्यात मस्त गोल गोल चकल्या पाडून घ्यायच्या। इतक्या छान चकल्या होतात ना, काटेरी आणि सुंदर अशा चकल्या पडतात, तुम्ही पाहायला जाता। आणि तसंच एका साईडला मी गरम तेल तापत ठेवलेलं आहे। तेल एकदम गरम तापत ठेवायचं असतं। पहिल्यांदा फक्त गरम तापत ठेवायचं आणि मग नंतरच त्या हे करायच्या, नंतरच ते स्लो आचेवर ठेवून द्यायचं। हे बघा किती सुंदर अशा चकल्या पडत आहेत, अगदी तुटतसुद्धा नाही आहेत। आपण तेलात टाकल्या तरी पण त्या तुटणार देखील नाही आणि अशा काटेरी आणि अशा छान मस्तपैकी खुसखुशीत होतात। बघा हे वरती मी तेलात टाकल्यानंतर काढले, अगदी तेल तापलेलं आहे आणि तापल्यानंतर त्याच्यात टाकायच्यानंतर स्लो आचेवरती आपल्याला त्याचे बुलबुळे जाऊसपर्यंत आपल्याला तापून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला हे तेल चांगल्या प्रकारे हे करून घ्यायचं आहे, तव्यामध्ये चांगलं तळून घ्यायचे आहेत। भाजणीची तयार झाली आहे, तो अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी झाली आहे। तुम्हाला मी तोडून दाखवते। बघा किती सुंदर असा कडकडीत आवाज येत आहे, कुरकुरीत आवाज येत आहे आणि अगदी तेलकटसुद्धा वाटत नाही अशी ही चकली जर हवाबंद डब्यात ठेवली तर संपेपर्यंत कुरकुरीतच राहतील, नरम पडणार नाही। संपेपर्यंत ते अगदी कडकडीतच राहतील। जर तुम्हाला ही रेसिपी खरंच आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स करा। धन्यवाद।